पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला 28 मे पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे। सुरेंद्र अग्रवालवर ड्रायव्हरला धमकावल्याचा तसंच सीसीटीव्ही फुटेजची छेडछाड केल्याचा आरोप करण्यात आलेला आहे। आरोपींची समोरासमोर एकत्र चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सुरेंद्र अग्रवालच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी केलेली होती। पोलिसांची मागणी मान्य करत कोर्टाने सुरेंद्र अग्रवालच्या पोलीस कोठडीत 28 मे पर्यंत वाढ केलेली आहे। या सगळ्या प्रकरणी कोर्टामध्ये नेमका कोणकोणत्या बाबींवर युक्तिवाद झाला आपण एक नजर टाकूया। पुण्यामध्ये अपघात झाला तेव्हा मी दिल्लीत होतो असं सुरेंद्र अग्रवाल यांनी कोर्टासमोर सांगितलं। माझा अपघाताशी काहीही संबंध नाही, मी दोषी नाही। तर पोलिसांचं असं म्हणणं होतं की सुरेंद्र अग्रवालनं ड्रायव्हरला एक दिवस डांबून ठेवलं। कार चालकानं स्वतःवर गुन्हा घ्यावा म्हणून दबावही टाकण्यात आला। सीसीटीव्ही फुटेज सोबत छेडछाड करण्याचा देखील प्रयत्न झाला। कोंढवा महाबळेश्वरसह बंड गार्डन भागात सुरेंद्रवर 4 गुन्हे दाखल आहेत। आरोपीच्या वकिलांनी त्यानंतर युक्तिवाद केला की कार चालक स्वतःहून आरोपीच्या घरी गेलेला होता। माझ्या जीवाला धोका असून एक दिवस इथं राहतो असं ड्रायव्हर म्हणाल्याचा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला होता। सुरेंद्र अग्रवाल 77 वर्षांचे आहेत, वेगवेगळे आजार त्यांना आहेत, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। विशाल अग्रवाल न्यायालयीन कोठडीत आहे, त्यांच्या तपासाला आमची हरकत नाही असं आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद करताना म्हटलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।